नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. दिवसात भरपूर सत्कार माझे झाले जेव्हापासून विजयी झाले, पण आजचा सत्कार जो होता तो सर्वात स्पेशल होता. आणि इतकं प्रेम जे पाचोऱ्यात मला 14 वर्षानंतर, म्हणजे लग्न होऊन मला जाऊन 14 वर्ष झाले, तरी त्यानंतरही आज येथे माझ्या लोकांनी जो प्रेम दाखवला, जी आपुलकी दाखवली, जे कौतुक केलं, ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी आयुष्यभर ते माझ्यासोबत माझ्या आठवणींमध्ये राहणार आहे. ताई, आता तुम्ही भाईंदरमध्ये एवढ्या मोठ्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहात, तर आजही तुमचं पाचोऱ्याशी नातं तसंच आहे का? नक्कीच पाचोऱ्याशी जो नाता आहे तो तुटण्यासारखा नाहीये. येथेच मी लहानची मोठी झाली, येथे वाढले, येथे शिक्षण घेतलं. समाजकारणाची जी बीजं आहेत ती इथेच रुजली. इथूनच ती शिकवण घेतली की लोकांसोबत कसं राहायचं, वडिलांकडून, आईकडून. तर पाचोऱ्याशी जो नाता आहे तो अतूट आहे आणि तो आयुष्यभर राहणार आहे. सर्वात महत्वाचं आहे, सर्व आमच्या पाचोऱ्याकरांना उत्सुकता आहे, तुम्ही एवढ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही आज नगरसेवक निवडून आलेले आहात, तर असं कोणता तुमच्याकडे यश असं मिळालं की आज तुम्ही असं कोणतं काम केलं त्या ठिकाणी? बघा, समाजसेवा ही सातत्याने करावी लागते. एकच काम केलं आणि त्याच्यामुळे जिंकून जायचं हे म्हणजे फक्त हवेत बोलणाऱ्या गोष्टी आहेत. मी सातत्याने 10 वर्ष काम केली, लोकांमध्ये राहिले, महिलांच्या उद्धारासाठी काम केली, महिला सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले, गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जेव्हा माझे काम लोकांनी बघितले त्यानंतर त्यांना माझ्यावर विश्वास बसला आणि तेव्हाच त्यांनी तो विश्वास मतरूपाने दाखवला आणि 12,000 मधून 8,000 मतं मला दिली. तर हा एका दिवसाचा खेळ नाहीये किंवा एक काम केलं त्याच्यानी नाहीये. हे म्हणजे चिकाटी आणि सातत्य लागतं यासाठी. तर आज सर्व पाचोऱ्याकरांनी तुम्हाला आज भरभरून तुम्हाला सत्कार केलेला आहे, आज पाचोऱ्याची कन्या आहे म्हणून केलेला आहे. तर एक शेवटी तुम्ही आज पाचोऱ्याकरांना तुम्ही काय संदेश द्याल आपल्या सगळाच माहेर म्हणून? एकच सांगणार की जेव्हा कधी आपल्याला प्रगती करायची असते, खूप जरुरीचं आहे की त्याच्यात महिलांचा सहभाग असावा. तर पाचोऱ्यात जितकेही माझे वडीलधारी माणसं आहेत, जितके बंधू भगिनी आहेत, त्यांना सगळ्यांना मी एनकरेज करेल की त्यांच्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना शिकवा, त्यांना घराच्या बाहेर निघू द्या आणि त्यांना पुढे लिडरशिप करू द्या. आपल्या देशाला जर प्रगत व्हायचं असेल, काहीतरी प्रोग्रेस व्हायची असेल तर ती महिलाच करू शकतात. म्हणून महिलांना घरी बसू देऊ नका. शिक्षण आणि लिडरशिप क्वालिटीज महिलांमध्ये असतात, त्यांना बाहेर येऊ द्या. तुमच्या भाषणामध्ये आम्हाला एक तुमचं वाक्य खूप आवडलं की तुम्ही असं सांगितलं की महिलांसाठी एक संदेश चांगला आहे तुमचा, तो मजबूर बनू नका, मजबूत बना, असं तुमचं एक वाक्य होतं तुमच्या भाषणामध्ये. तर असंच एक आपल्या एक महिलांसाठी एक थोडंसं कसं जगलं पाहिजे थोडंसं बोलून द्या. हे बघा, महिलांमध्ये हा गैरसमज असतो. त्यांना कुठेतरी लहानपणापासून असं होतं की आम्ही पुरुषांवर डिपेंडेड आहोत. मी माझी एक फर्म चालवते, तिकडे जवळजवळ 70-80% महिला काम करतात. मी त्यांना सगळ्यांना एकच संदेश देते, जोपर्यंत तुम्ही आत्मनिर्भर बनणार नाही, स्वतःची खर्च स्वतः उचलणार नाही, दुसऱ्यांवर अवलंबून राहणं सोडणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही कधीही अबला नव्हत्या. तुम्ही स्वतःला अबला समजणं बंद करा. तुम्ही मजबूर नाही, तुम्ही मजबूत आहात. आपल्यातली ती शक्ती ओळखा आणि एकदा तुम्ही ती शक्ती ओळखली तर मग गगनपर्यंत भरारी घेण्यासाठी तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही.